रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी त्यांचं विमान दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरलं. 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पुतीन प्रथमच भारतात आले आहेत. 2023 मध्ये भारतात झालेल्या G20 शिखर परिषदेलाही ते उपस्थित राहिले नव्हते. यामुळे पुतीन यांच्या भारत दौऱ्यावर जगभराचं लक्ष लागलं आहे. पुतीन यांच्या भारत दौऱ्याचं कारण काय आहे आणि सोबतच पुतीन यांची जीवनशैली काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण यामुळे पुतीन हे कोणत्या प्रकारचे व्यक्तिमत्व आहे आणि याचा भारताला फायदा होत आहे का, हे सगळं या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे जगातील सर्वात प्रभावशाली आणि चर्चेत असलेल्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या नेतृत्व शैलीप्रमाणे त्यांची लाईफस्टाईल देखील शिस्त, ताकद, आलिशानता आणि गूढतेने भरलेली आहे. विद्यार्थी दशकेतच पुतीन यांची राजकारण, देशसेवा आणि गुप्तचर क्षेत्राबद्दल आवड निर्माण झाली. 1975 मध्ये त्यांनी KGB या रशियन गुप्तचर संस्थेमध्ये अधिकृत प्रवेश घेतला. KGB मध्ये त्यांनी अंदाजे 16 वर्ष काम केलं. या काळात गुप्तचर अधिकारी, विश्लेषक, परदेशातील मिशन कार्यरत अधिकारी या भूमिकेमध्ये ते होते. त्यांना काही काळासाठी पूर्व जर्मनीतही नियुक्त केलं गेलं. KGB मधील अनुभवाने त्यांची विचारशैली, कार्यक्षमता आणि कठोर नेतृत्वशैली घडली. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर पुतीन यांची KGB सेवा संपली आणि ते आपल्या मूळ शहरात परतले. 1991 नंतर त्यांनी सेंट पीटर्सबर्गच्या महापौर कार्यालयात काम सुरू केलं. त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, निष्ठा आणि प्रशासकीय क्षमतेमुळे त्यांचे कार्यकौशल्य दिसू लागले. 1990च्या दशकात त्याचा झपाट्याने राजकीय उदय झाला. 1999 मध्ये तत्कालीन अध्यक्ष बोरिस एल्त्सिन यांनी पुतीन यांचा रशियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं. 31 डिसेंबर 1999 मध्ये एल्त्सिन यांनी अचानक राजीनामा दिला आणि पुतीन यांना कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष करण्यात आलं. काही महिन्यानंतर ते औपचारिक निवडणूक जिंकून रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले. पुतीन यांच्या नेतृत्वाची मुख्य वैशिष्ट्य सांगायचं झालं तर देशातील मजबूत केंद्रीकरण, कठोर परराष्ट्र धोरण, सैन्य शक्तीचा विस्तार, ऊर्जा म्हणजे गॅस आणि ऑइल क्षेत्रावर नियंत्रण, मीडिया आणि राजकीय संस्थांवर नियंत्रण हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. मीडिया आणि राजकीय संस्थांवर नियंत्रण हे आणखी एका देशाच्या पंतप्रधानाचं वैशिष्ट्य आहे. ते कोण आहेत कमेंटमध्ये सांगा. एकंदरीत गुप्तचर संस्थेमध्ये काम केल्यामुळे पुतीन एक वेगळ्या पद्धतीने विचार करणारे नेते आहेत. ते मैत्री सर्वांसोबतच ठेवतात, पण विश्वास हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही. बाकी तुम्ही समजूतदार आहेत. ज्या पद्धतीने माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्या भेटीचे फोटो, व्हिडिओ आणि संयुक्त निवेदन प्रदर्शित केली, यावरून हा दौरा केवळ औपचारिक भेट नसून एक ठोस भूराजकीय संदेश असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे. दोन्ही नेत्यांची देहबोली, त्यांच्यातील सखोला तसेच चर्चेनंतर उघड झालेली धोरणात्मक एकजूट हे सर्व पाहता हा संदेश थेट अमेरिकेला आणि पाश्चात्य देशांना दिला गेला आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. गेल्या काही वर्षात अमेरिका आणि भारतातील संबंध दिसायला मैत्रीपूर्ण असले तरी त्यात तणावाची एक पातळी कायम आहे. अमेरिकेकडून भारतावर विविध प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता, विशेषतः व्यापार, संरक्षण, कूटनीती आणि ऊर्जा क्षेत्रात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेदरम्यान हे तणाव आर्थिक अधोरेखित झालं. भारतावर टॅरिफ वाढवणे, काही महत्त्वाच्या वस्तूंवर शुल्क लादणे, भारताने रशियासोबतच्या S-400 संरक्षण करारातून मागे हटावं असा दबाव, तसेच भारत-पाकिस्तान तणाव शांत करण्याचं श्रेयस्वरूप हस्तक्षेप या सर्व घटनांनी अमेरिकेने भारताला दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचं दृश्य निर्माण झालं. भारताने मात्र सतत दोन्ही बाजूंशी संतुलित राखण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेसोबत धोरणात्मक भागीदारी राखत असताना रशिया हा पारंपरिक मित्र असल्यामुळे त्यांच्यासोबतचे संबंध अधिक मजबूत ठेवणे भारतासाठी महत्त्वाचं आहे. अशा पार्श्वभूमीवर पुतीन यांचा दौरा महत्त्वाचा ठरतो. 2022 नंतर युक्रेन युद्धामुळे रशियावर पाश्चात्य निर्बंध वाढले. रशियाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अलग पाडण्याचा प्रयत्न झाला. या काळात भारताने रशियासोबत तेल, संरक्षण, व्यापार आणि भूराजकीय समन्वय कायम ठेवला. त्यामुळे पुतीन यांच्या भारत दौऱ्याने दोन्ही देशांनी पुन्हा जगासमोर आपलं दीर्घकालीन आणि स्वायत्त संबंध अधोरेखित केले. या भेटीत दोन्ही नेत्यांचे हास्ययुक्त फोटो, मनमोकळ्या चर्चा आणि मजबूत करार हे सर्वच प्रतिमादृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. हे केवळ आर्थिक करार नाहीत, तर दोन्ही देशांच्या एक धोरणात्मक घोषणा आहे. भारत आणि रशिया एकत्र आहेत आणि आम्ही स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी स्वतंत्र धोरण वापरतो. हे अमेरिकेला आणि पाश्चात्य राष्ट्रांना दिलेला अप्रत्यक्ष संदेश असल्याचं राजनैतिक विश्लेषकांचं ठाम मत आहे. एकूणच हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट परराष्ट्र धोरणाला मजबूत करणारा, अमेरिकेसाठी स्पष्ट संकेत देणारा आणि जागतिक राजकारणात भारताची स्वायत्तता
भूमिका अधोरेखित ठरला आहे. बाकी या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजा लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.